हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या एक छान सुंदर आणि माहितीपूर्ण अशा व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत गुडघेदुखीविषयी माहिती बघणार आहोत। गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या घरगुती उपाय। हल्ली तरुणांमध्ये गुडघेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळत आहे। यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात। एकाच ठिकाणी तासनतास बसून लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करणे, व्यायाम म्हणून करणे इत्यादी गुडघ्याच्या दुखण्यातून तुम्हाला सुटका हवी आहे का? जाणून घेऊया यावरील सोपा उपाय। वाढत्या वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये निरनिराळे बदल होत असतात। यामध्ये पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी इत्यादी समस्यांचाही आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता असते। पण हल्ली तरुण वर्गामध्येही गुडघेदुखीचे प्रमाण वाढत आहे। शारीरिक वेदनांवर वेळीच उपाय करणं आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते। गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या घरगुती उपाय। गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन घरगुती उपाय देखील करू शकता। तसंच शरीर सक्रिय राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे देखील आवश्यक आहे, कारण राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयींवरही आपले आरोग्य अवलंबून असते। यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करावेत। गुडघेदुखी कमी करण्यासाठी कोणत्या घरगुती उपचारांची मदत होऊ शकते, जाणून घेऊया सविस्तर माहिती। हळदीचे दूध। हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास कित्येक आजार दूर ठेवण्यास तुम्हाला मदत मिळते। आयुर्वेदिक उपचारांमध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे। हळदीचे दूध प्यायल्यास तुम्हाला गुडघेदुखी आणि असह्य वेदनेपासून देखील आराम मिळेल। हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क असेही म्हटलं जातं। या घरगुती उपायामुळे आपले शरीर देखील मजबूत राहण्यास मदत मिळते। शारीरिक थकवा, ताणतणावसुद्धा कमी होतो। कोरफड जेल। कोरफड जेलचा ब्युटी केअर रुटीनमध्ये सर्वाधिक वापर केला जातो। या जेलमुळे त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत मिळते। पण यातील पोषक तत्वे हाडे आणि स्नायूंसाठीही लाभदायक आहे। शारीरिक दुखणे कमी करण्यासाठी हा एक प्रभावी उपाय मानला जातो। गुडघेदुखीचा त्रास उद्भवल्यास गुडघ्यांना कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करावा। या जेलमधील पोषण तत्व त्वचेच्या रोमछिद्रांद्वारे शरीराच्या पेशींपर्यंत पोचतात आणि आपल्याला आराम देण्याचे कार्य करतात। कोरफड जेलचे फायदे। बाजारातील जेलचा उपयोग करायचा नसेल तर घरात असणाऱ्या कोरफडीच्या रोपट्यापासून ताजा गर काढून घ्या। यापासून जेल तयार करा आणि गुडघ्यांना लावा। हलक्या हाताने आपल्या गुडघ्यांचा मसाज करावा। या व्यतिरिक्त शरीराची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोरफडीच्या जेलचा वापर करू शकता। यामुळे तुमच्या शरीराला पोषण तत्वांचा खोलवर पुरवठा होईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक देखील वाढेल। स्नायू लवचिक राहण्यास मदत होते। थंड पाण्याने गुडघे शेकणे। थंड पाण्याने गुडघे शेकणे हा उपाय फार जुना आहे। यामुळे रक्तातील वाहिन्यांना आलेली सूज कमी होईल आणि तसंच त्या भागातील रक्तप्रवाह देखील सुरळीत राहण्यास मदत मिळेल। या सोप्या उपचारांमुळे गुडघेदुखीचा त्रास कमी होईल। या व्यतिरिक्त तुम्ही बर्फाचाही वापर करू शकता। एका कापडामध्ये बर्फाचे तुकडे गुंडाळून घ्या आणि ज्या ठिकाणी वेदना होत आहेत तेथे बर्फाने शेक द्या। गुडघे आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी आले देखील लाभदायक आहे। आल्यामध्ये जिंजरॉल असते। हे सांध्यातील वेदना कमी करण्याव्यतिरिक्त स्नायूंमधील ताण कमी करण्यास देखील मदत करते। डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही घरगुती उपाय करू शकता। आल्याचे सेवन केल्यास तुम्हाला शारीरिक दुखण्यांपासून सुटका मिळू शकते। आल्याचा रस, एक लिंबू आणि अर्धा चमचा मध एकत्र करून रस तयार करा आणि प्या। तसंच आल्याच्या तेलाने तुम्ही आपल्या गुडघ्यांचा मसाज देखील करू शकता। या नैसर्गिक उपायांमुळे गुडघ्यांचे दुखणे कमी होण्यास मदत मिळू शकते। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर येईल। भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या।